भेटत नाही रॅपिडो पण चालत नाही सकाळी. आता ही चॅक केली थोडीशी, बघू आता अजून एखादी जर बाईक भेटली तर परत इथून पुढे जाऊ. तर मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ दीपक सोमासे ब्लॉग. आज आहे डे 2 पुरीमध्ये. सकाळी खूप जास्त थंडी होती, 10चं टेम्परेचर होतं. मी टुकटुक करून त्या स्टेशनला चाललो होतो जिथे मला पिकअप करणार होते आणि तिथून पुढे पुरीची बस होती. मित्रांनो, गुड मॉर्निंग, युअर बॉय दीपक सोमासे. आता तुम्हाला दाखवतो सर्वात बेस्ट सनराईज. तर मित्रांनो, आता मी सध्या बसमध्ये बसलो आहे आणि आता ही बस पुरीचे जे 7-8 बेस्ट ठिकाणे आहे ना, टुरिस्ट प्लेस वगैरे तिथे घेऊन जाणार आहे. सध्या थंडी आहे, सकाळी खूप जास्त थंडी असली मला, त्याच्यामुळे सर्दी आली आहे. सकाळी चहा वगैरे घेतला बीचवर आणि आता काही नाही, बसमध्ये बसलो आहे. AC बस आहे, सिम्पल आहे, एवढी काही खास नाही, बट ठीक आहे. आणि काही नाही, बस एवढंच अपडेट. आणि मला तो कालचा किस्सा सांगायचाच राहिला की जेव्हा मी ट्रेनमध्ये होतो ना, तर ॲक्च्युली एक माणूस माझी बॅग घेऊन लिटरली तिकडं पळत होता, बस स्टँडला पळत होता. आणि त्याच्यानंतर मी तिथं फक्त 2 मिनटाचा हॉल्ट असलेली ट्रेन, मी त्याच्या मागं पळत पळत गेलो आणि त्याच्याकडून ती माझी बॅग घेऊन आलो. भाई लिटरली त्या बॅगमध्ये माझे पैसे होते, सगळ्या गोष्टी होत्या, चावी होती. इवन मी ते माझ्याकडे दुसरी जी बॅग राहिली होती ना, तिची चावी होती ते की लॉकची. भाई तो जर गेला असताना वापस म्हणणे मला ते चुकून झालं म्हणे. पण ॲक्च्युली ना सगळे चांगले असतं, पण नाही का, थोडासा सिक्स सेन्स ठेवायला पाहिजे आपला, थोडा अवेअर राहायला पाहिजे. कधी पण पब्लिक ट्रान्सपोर्टला वगैरे फिरताना सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे की नाही आहे. थोडंसं माझी नजर गेली, लगेच त्याच्या मागं पळालो. भाई ती बॅग घेऊन आलो, त्याला काही बोललो नाही. मी म्हटलं जाऊ दे, कुठं बोलतं म्हटलं याला. असा किस्सा झाला भाई, नाही तर बास संपलं. तर इथूनच माझं सुरू होते खतम हो जाता टूर. अवघड झाला भाई, अवघड. सांबा भगवान देखने के लिए बहुत खूबसूरत है, लेकिन उनका मन में गर्व था, अहंकार था. एक दिन का गर्व अहंकार की वजह से सांबा भगवान को पोस्ट विश्राम मिला, क्योंकि सांबा भगवान हमेशा नारद मुनि को परेशान करते थे. नारद मुनि एक दिन को सबक सिखाने के लिए उनका सुंदर सा शरीर का तारीफ करते बोले, तुम गुप्ते के साथ ये जलक्रिया करो. और दूसरी तरफ भगवान श्री कृष्ण के पास पहुंच गए. भगवान को कहने लगे, आपका लड़का सांबा भगवान ने माँ समान गुप्तों के साथ जलक्रिया कर दिया. भगवान को भी तो हो गए और गुस्से में आकर बोले, तू जिस बदन को लेकर घमंड कर रहा है वो बदन तेरा नष्ट हो जाएगा. सांबा भगवान को कोष्ठ रोग हो जाता है. कुछ दिन कोष्ठ में बीत जाने के बाद एक दिन सोचने लगे, ये ब्रह्मांड का जो स्वामी है वो मेरे पिताजी है. एक दिन अपने पिताजी के पास पहुंचे. पिताजी कहने लगे, पिताजी मेरी की छोटी सी गलती की वजह से आपने मुझे कोष्ठ की श्राप दे दी, वापस ले जाइए. भगवान ने साफ साफ मना कर दिया, बोले बेटे एक बार शराब मुंह से निकलने के बाद वापस नहीं होता है. अगर तुझे अपनी गलती का एहसास हो चुका है, पश्चाताप हो चुका है, मैं तुझे मार्ग बता दूंगा. तो सीधा चंद्रभागा चला गया. चंद्रभागा में एक ही पेड़ में खड़ा होकर सूर्य भगवान को 12 साल उपासना कीजिए, तभी तुझे इस रोग से मुक्ति मिलेगा. सांबा भगवान चंद्रभागा निकले गए. चंद्रभागा में अन्न और जल त्याग करके सूर्य भगवान को 12 साल उपासना की. जब सूर्यवान प्रकट बोले, तुझे पौष महीने संवर दशमी का दिन जब कुंड में स्नान करे बाहर निकलोगे, तभी इस रोग से मुक्त हो जाओगे. इसलिए उड़ीसा में हर घर में सांबा भगवान के लिए उस महीने में संवर दशमी पालन होता है. संवर दशमी के ठीक 15 दिन के बाद चंद्रभागा में मेला लगता है. उस मेला के दौरान हिंदुस्तान से कोने कोने से लोग जलक्रिया करने के लिए जलक्रिया करके सूर्य भगवान को प्रणाम करने से शरीर का कोष्ठ बीमारी और चारों को बीमारी से मुक्ति मिलता था, और वो आज मिल रहा है. ये था चंद्रभागा छोटा सा कहानी. देखिए, गाड़ी तो आप लोग हर गली गली मिल जाएगा, लेकिन जानकारी नहीं मिलेगा. इसलिए जानकारी को ध्यानपूर्वक सुनिए और नोट कीजिए. चंद्रभागा में और एक चीज देखने मिलेगा, लाइट हाउस, जो हर समुद्र किनारे में होता है. देखिए, चंद्रभागा लाइट हाउस बहुत पुराना हो चुका है, उसका पर आपको जाने के लिए इजाजत नहीं मिलेगा. आप लोग गाड़ी में बैठकर सिर्फ नजारा देख सकते हो. और चंद्रभागा टाइम मिलेगा सिर्फ 15 मिनट के लिए. चंद्रभागा छोड़ने के बाद हमारा दूसरा दर्शन स्थान है विश्व विख्यात कोणार्क सन टेम्पल. चलिए आप लोग बताइए, कोणार्क मंदिर में किस भगवान का पूजा होता है, किस भगवान का मंदिर है? जोर से बोलिए. जगन्नाथ भगवान के नाम के हिसाब से जगन्नाथ मंदिर है. राम भगवान के नाम के हिसाब से राम मंदिर है. लेकिन इस सूर्य भगवान मंदिर को कोणार्क मंदिर क्यों कहते हैं?
सूर्य भगवान मंदिर को कोणार्क मंदिर क्यों कहते हैं? चल ध्यान सुनिए। कोणार्क शब्द एक संस्कृत वर्ड है। कोण युक्त अर्क इसका कोणार्क। कोण मीन्स एंगल आणि कोनिक। ये मंदिर उत्तर पूर्व कोने के बनाया गया 66.5 डिग्री एंगल में ये कोणार्क मंदिर अवस्थित है। अर्क का मतलब होता है सूर्य भगवान का रोशनी। जब आप लोग मंदिर परिक्रमा करेंगे मंदिर का परछाई आणि सारो देखने के लिए आपको नहीं मिलेगा। और इस मंदिर को लंगूरा नरसिंहदेव राजा ने बनाए थे। लंगूरा नरसिंहदेव राजा का माता का नाम था माता भानुमति देवी। माता भानुमति देवी का कोई संतान नहीं हो रहा था। माता भानुमति देवी सालों साल सूर्य भगवान की पूजा करने के बाद उनका एक लड़का हुआ। लड़का का नाम था लंगूरा नरसिंहदेव। माता भानुमति देवी का आखिरी इच्छा था जब मेरा बेटा राज मित्रांनो आता मी ॲक्च्युली जे संगम असतं जिथं नदी आणि म्हणजे काय नदी आणि नदी समुद्राला जाऊन भेटते तिथं आलेलो आहे. अँड आता हे आपल्या वेस्ट बेंगॉल साईडला बे ऑफ बेंगॉल जो आहे ना त्याची लेफ्ट साईड आहे समजा त्या साईडनी समुद्राला लागते ते. ओम सूर्याय नमः. ते गाईड सांगत होते की जर समजा इथं सूर्यदेवताला आपण जर प्रणाम केला तर तुमचे जे पण काही आजार असतील तर त्याचं पूर्णचं निदान होऊन जातं, ते बरे होऊन जातात. तर तुम्हाला दाखवतो मी आता व्ह्यू बघा कसा आहे आपला सूर्य. त्यानंतर आम्ही गेलो कोणार्क सन टेम्पलला, जे की खूप जुनं सूर्य मंदिर आहे आणि तिथे गाईड लावला होता जो की टूरिस्टनीच अरेंज केला होता. तर त्यांनी त्याची डायव्हर्सिटी सांगितली, हिस्ट्रीमधल्या काही गोष्टी सांगितल्या आणि एक गोष्ट त्यांनी सांगितली की जो पाया पडत असतो माणूस कोणाच्याही त्याला ब्लड कॅन्सर व्हायची शक्यता असते. एवढी सारी कल्चरल डायव्हर्सिटी बघून मला वाटलं की आपला देश हा किती जुन्या गोष्टींना फॉलो करतो आणि किती जुन्या गोष्टींपासून बनलेला आहे. भरपूर अशी माहिती भेटली आणि त्यानंतर आम्ही जवळपास जेवण करायला दुपारचा लंच करायला पुढे निघून गेलो. तर मित्रांनो आता इथं मला नागपूरचे मित्र भेटले होते. काय नाव आहे तुझं? निखिल शिंदे. निखिल शिंदे. तुझं काय नाव आहे? अभय ठाकरे. अभय ठाकरे. मोंटू ठाकरे. मोंटू मोंटू नाव आहे? मोंटू मोंटू मोंटू. आणि ते पण आहे सचिन शिंदे. सो मग तिथून पुढे आम्ही नंदनकनन नावाचं भुवनेश्वरला जवळपास 60 ते 70 किलोमीटरच्या अंतरावर एक झू होता तिथे गेलो. आणि तिथं सीन काय होता, तिथं ब्लॉग का नाही बनवला मी, जास्त क्लिप्स नाही घेतल्या कारण की आजूबाजूला ना माकड बसलेले होते आणि ते नाही का मोबाईल घेत होते. इवन माझ्या समोरच्या एका माणसाचा मोबाईल पण घेतला होता. आणि बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तिथं वाघ होते, सिंह होते, डिफरंट झूमध्ये तर ॲक्च्युली प्राणीच असतात पण भारी भारी प्राणी होते. मोठा झू होता भरपूर. त्याच्यानंतर लोक फोटो क्लिक करत होते बट मी जास्त फोटो क्लिक केले नाही कारण की ते मेन रिझन तेच की मंकीवर ते मोबाईल घेऊन जायचे. आणि तिथला सर्वात मोठा एक वेस्ट बेंगॉल टायगर होता. तो पण एक वाघ म्हणजे खूप खतरनाक होता, बघण्यासारखा होता. बोल काहीतरी. कुठला आहे तू? मी नागपूर महाराष्ट्र. अच्छा. हो. आपल्याला काय काय दिसलं आता इथे? काय वाघ दिसला, आणखी काय म्हणते लेपर्ड वगैरे घेऊन खूप काय दिसलं आपल्याला. शत्रुमुख पण दिसला आता इकडेच. आता आम्ही पाहायला चाललो आहे जिराफ. हा जिराफ. जिराफ पाहू आता. कासव पण आहे, कासव होतं मागे कासव. चला जिराफ आहे. दाखव. तर गाईस तुम्ही पाहू शकता की आपला जिराफ तिकडे आहे. अरे मस्त. आज फूस खाणं झालं आपला जिराफचं. तर मित्रांनो असा होता आजचा दिवस. खूप मजा आली. नागपूरचे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं असेल, नागपूरचे लोक भेटले होते. काही नाही, असं काही वाटलं नाही. मस्त ते फ्रेंड्स होऊन गेले आणि बसमधले पण ॲटोमॅटिकली आजूबाजूचे फ्रेंड्स होऊन गेले. मग असं वाटलं नाही की समजा स्ट्रेंजरसोबत आहे आपण का काय. सो दिस वॉज द बेस्ट डे. थोडं थकलो आहे आता मस्त जातो आणि जेवण करून झोपून राहतो. सकाळी उद्या माझी ट्रेन आहे कोलकात्याची.
सो कोलकात्याला जाईल. मग इथूनच जवळपास समजा मलाठी पाटपूर म्हणून काहीतरी स्टेशन आहे, तिथून कोलकात्याची बस आहे, तिथून पुढं जाईन. मग तिथून डायरेक्ट कोलकात्याची बस आहे, ट्रेन आहे माझी, ती बुकिंग वगैरे केलेली आहे. आणि तिथून पुढचं जे पण अपडेट असेल ते मी तुम्हाला सांगाल. सो दिस वॉज द प्लॅन. अँड आता डे क्लोज करू आणि इथून पुढं तुम्हाला जे असेल ते अपडेट या ब्लॉग थ्रू सांगाल. आता सध्या रॅपिडो बुक केलेली आहे आणि ते येतं आहे पिकअप करायला, इथेच आहे आसपास. आता आराम करणार आहे मस्त. चलो बाय.